नमस्कार मंडळी. आता श्रावण महिना चालू झाला आहे. पुढे नवरात्री येणार. उपवासासाठी काय बनवावे मोठा प्रश्न पडतो. कधीतरी आपल्याकडे वेळसुद्धा नसतो. झटपट असे काय बनवावे कळत नाही. पोटाला आधारही मिळाला पाहिजे व स्टॅमिनाही दिवसभर टिकून राहायला पाहिजे. अशीच काही रेसिपी मी तुमच्यासाठी आणली आहे. भगरीचे धिरडे व बटाट्याचा सार आणि किंवा बटाट्याची सुकी भाजी. भाजी किंवा सार बनवण्यासाठी वेळ नसेल तर नुसते धिरडे जरी केले तरी काम भागते. जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. उपवासाचे धिरडे. साहित्य: 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणा, 2 टेबलस्पून शेंगदाणे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ, तेल. कृती: भगर, साबुदाणा, शेंगदाणे सर्व एकत्रित करून 2 पाण्याने धुवून 2 तास डबल पाणी घालून भिजवून ठेवावे. 2 तासानंतर सर्व मिक्सरच्या भांड्यात वाटून पेस्ट करून घ्यावी. आता बाऊलमध्ये काढून थोडे पाणी घालून व चवीप्रमाणे मीठ घालून पळीने ढवळून मिक्स करून घ्यावे. तवा गॅसवर ठेवून गरम झाल्यावर 1 टेबलस्पून सगळ्या बाजूने तेल सोडून द्यावे. पळीने धिरड्याचे मिश्रण घेऊन तव्यावर घालून पळीने गोलाकार आकाराचे धिरडे बनवून घ्यावे. नंतर एका बाजूने शिजवून झाल्यावर दुसरी बाजू पलटी करून शिजवून घ्यावेत. अशा प्रकारे सर्व धिरडी करून घ्यावीत. ही 2-3 धिरडी खाल्ली तर मनाला समाधान वाटते. ही अशी खाल्ली तरी चालेल. अशी कोरडी जर खायची नसेल तर त्याच्याबरोबर खाण्यासाठी आपण उपवासाचे बटाटे सार बनवू शकतो किंवा बटाट्याची भाजी बनवता येते. पुढची रेसिपी आहे बटाट्याचा सार कसा बनवायचा. बटाट्याचा सार रेसिपी. साहित्य व कृती. साहित्य: 2 उकडलेले बटाटे, 1 वाटी भाजलेले शेंगदाणे, 5 ते 6 हिरव्या मिरच्या, चवीप्रमाणे मीठ व तेल गरजेनुसार. कृती: हिरव्या मिरच्या व शेंगदाणे आणि मीठ मिक्सरच्या भांड्यात घेऊन बारीक वाटून घ्यावे. आता त्याच्यात थोडे पाणी घालून रवाळ पेस्ट करून घ्यावी. बटाट्याच्या साली काढून व फोडी करून घ्यावेत. कढईत 1 टेबलस्पून तेल घालून गरम झाल्यावर त्याच्यात बटाट्याच्या फोडी घालून परतून घ्यावे. परतून झाल्यावर शेंगदाण्याचे वाटण घालून पळीने ढवळून घ्यावेत. 7 ते 8 मिनिटे चांगली उकळी येऊन द्यावी. बटाट्याचा सार चांगला उकळून झाल्यावर गॅस बंद करावा. बटाट्याचा रस्सा व धिरडी खाण्यासाठी खूप छान आहेत. तुम्हाला जर का रस्सा करायचा नसेल तर बटाट्याची भाजी करा, झटपट होते. बटाट्याची भाजीची रेसिपी. साहित्य व कृती. 4 उकडलेले बटाटे साली काढून व फोडी केलेले, 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक चिरून, अर्धी वाटी शेंगदाण्याचा बारीक कूट, चवीप्रमाणे मीठ, फोडणीसाठी तेल 1 टेबलस्पून. कृती: कढई गॅसवर ठेवून त्याच्यात 1 टेबलस्पून तेल घालून चांगले गरम झाल्यावर बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घ्यावे. नंतर त्यात बटाट्याच्या फोडी व मीठ पुन्हा चांगले परतावे. त्याच्यात शेंगदाण्याचा कूट घालून परतून घेतल्यावर गॅस बंद करून टाकावा. ही झाली आपली बटाट्याची भाजी तयार. ही सर्व रेसिपी करण्यासाठी आपल्याला अवघे 30 मिनिटे लागतात. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगा. रेसिपीला लाईक करा. बेल आयकॉनवर क्लिक करा. ऑलवर क्लिक करा. धन्यवाद.